उदगीर मतदारसंघामध्ये माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांनी काम करताना सर्व समाजाला घेऊन काम केलेलं आहे आणि यामुळेच उदगीर मतदारसंघात माननीय बनसोडे साहेबांना 1 लाखाचं मतदानाने त्यांनी जिंकून आलेले आहेत। आणि या मतदानामध्ये निळेबन जो जिल्हा परिषद सर्कल आहे याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान रूपी आशीर्वाद माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांना दिलेला आहे। आणि त्याच धर्तीवर आज जिल्हा परिषद मतदारसंघामधून एक उच्च शिक्षित दीपक सोमवंशी साहेब हे थांबलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांना लोकांनी मतदान रूपी आशीर्वाद दिलं त्याच पद्धतीने या भागातील ज्या ज्या समस्या आहेत त्याचं पुढील कार्य करण्यासाठी दीपक सोमवंशी साहेबांना बहुमताने निवडून देतील अशी आशा आहे आम्हाला। त्या भागातील आता आमच्या समोर विरोधक कोणी राहिलेलं नाही, कारण एवढं मोठं नेतृत्व माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांच्या रूपानं आम्हाला भेटलेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं दीपक सोमवंशी साहेब हे निळेबन येथील रहिवासी आहेत आणि त्यांनी मागील 25-30 वर्षापासून वैद्यकीय सेवा डॉक्टर दीपक सोमवंशी सर व तसेच सोमवंशी मॅडम यांच्या हातून रुग्णांची सेवा झालेली आहे। आणि पुढील भविष्यामध्ये सुद्धा या भागातील ज्या काही समस्या असतील ते सोडविण्यासाठी दीपक सोमवंशी साहेब थांबलेले आहेत। मी सर्व मतदारांना विनंती करणार आहे की येणाऱ्या 5 तारखेला आपण बहुमताने दीपक सोमवंशी साहेबाला निवडून द्यावं। सगळीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि डॉक्टर साहेब राष्ट्रवादीकडून थांबलेले आहेत। माननीय बनसोडे साहेब त्यांचा हात आमच्या पाठीशी आहे। ही निवडणूक आमच्यासाठी नवीन आहे, कारण पहिल्यांदाच आम्ही राजकारणामध्ये उतरतो आहोत। बनसोडे साहेब आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यांनी, त्यामुळे सगळ्या जनतेमध्ये फार मोठा उत्साह आहे। आणि डॉक्टर साहेब उच्च शिक्षित आहेत, सगळ्यांना परिचित आहेत, त्यामुळे सगळ्या लोकांची अपेक्षा आहे की ते निवडणूक जिंकून त्यांनी जनतेची सेवा करावी। महिलांच्या समस्या म्हणजे आता जागोजाग आम्ही काल विवेकानंद नगर आणि निळेबन गाव ह्या ठिकाणी फिरलो। तिकडं जसे समस्या आहे की गटारीची समस्या आहे, तिथं पाण्याचं ड्रेनेज नाही। परत गावामध्ये जे गेले तर रस्ते अगदी छोटे छोटे आहेत आणि कचरा जे आहे तर संकलनची काही व्यवस्था नाही, कचरा सगळं रस्त्यावर पडलेला आहे। ती फार मोठी समस्या आहे, कारण स्वच्छता जर आरोग्य चांगलं असेल, हे सगळं वातावरण जर आजूबाजूचं वातावरण स्वच्छ चांगलं केलं तरच आपलं आरोग्य व्यवस्थित राहील। त्या परीने आम्ही सगळं प्रयत्न करणार आहे की ते स्वच्छता म्हणजे कचरा संकलन, गटारीचं आणि परत पोल्युशन, आपले गाड्या फार वाढलेल्या आहेत, वृक्षारोपण हे सगळं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आम्ही सगळ्या मतदारांना हेच आवाहन करते की डॉक्टर साहेब अगदी उच्च शिक्षित आहेत, ते गेल्या 35 वर्षापासून आरोग्य सेवेमध्ये आहेत, सगळ्यांना परिचित आहेत, तर त्यांना सगळ्यांनी मत देऊन त्यांना जिंकून आणायचं आहे। आणि त्यांच्याकडून आपले राहिलेले सगळे कामं आहेत, कारण बनसोडे साहेबांनी प्रत्येक वॉर्डात प्रत्येक म्हणजे उदगीर शहराचा कायापालट केलेला आहे, म्हणजे काही बाकी काम राहिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करण्याची